दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापराच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला आज नांदेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विविध सामाजिक, राजकीय आणि विद्यार्थी संघटनांसह हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधात आज महाराष्ट्र बंद पाळण्यात आला। या बंदला नांदेड शहरात मोठा प्रतिसाद मिळाला। शहरातील ITI परिसरात विविध संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित बळाच्या वापराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तिच्या मृत्यूची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणीही करण्यात आली। संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी शांततामय आणि संविधानिक मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। सध्या आम्ही नांदेड शहरातील ITI परिसरात आहोत। महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर येथे विविध सामाजिक, राजकीय आणि विद्यार्थी संघटनांनी मोठ्या संख्येने आंदोलन केले। विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईचा निषेध करत निष्पक्ष चौकशी आणि न्यायाची मागणी करण्यात येत आहे। आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सरकारकडे निष्पक्ष चौकशी आणि न्यायाची मागणी केली। पाहूया त्यांची प्रतिक्रिया। सध्या आपण नांदेड येथे फुले कॉर्नर महात्मा फुले यांच्या स्मारकापुढे आहोत। या ठिकाणी आपण पाहत आहोत की दिल्ली येथे जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या स्मरणात काही जे आंदोलन होतं त्या आंदोलन सुरू असताना सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले असताना दिल्ली पोलिसांनी सरकारचे हस्तगत करून सोनम वांगचुक यांना आंदोलनाच्या स्थळावरून उचलून नेले। त्यांची परवानगी सुद्धा घेतली नाही आणि तेथून त्यांना उचलून नेलं। म्हणून दिल्ली येथे जी काही घटना घडली, पोलिसांचा दबाव, पोलिसांनी सरकारला, व्यवस्थेला हाताशी धरून विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली। त्यामध्ये काही विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले। एवढेच नव्हे तर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची छेड काढली, त्यांच्या छातीवर हात ठेवले। नाही प्रकारचे तिथं संतापजनक त्यांनी कृत्य केलं। म्हणून या ठिकाणी हे नांदेड येथे आंदोलन आपण उभारलेलं आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्या बंदला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठिंबा भेटला आणि संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंद आहे। या ठिकाणी आपण पाहत आहोत की सर्व पक्षाचे, संघटनेचे, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते हे सर्व एका जागी आलेले आहेत। या सर्व पक्षांनी एकसमत करून या ठिकाणी हे कडकडीत बंद, या बंदला पाठिंबा दिलेला आहे। म्हणून मी या ठिकाणी नांदेडच्या सर्व व्यापारी वर्गांना, मजुरांना, विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आज या बंदला पाठिंबा द्यावा आणि या मनुवादी, जातीवादी RSS सरकारचा, मोदी सरकारचा निषेध नोंदवावा। या ठिकाणी मी एवढंच बोलतो। जय भीम, जय संविधान। वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच पक्ष संघटनांनी या ठिकाणावर पाठिंबा दिलेला आहे। व्यापारी संघटनेनं सुद्धा म्हणजे या बंदला खूप प्रतिसाद देऊन सहकार्य केलेलं आहे। नांदेड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन असेल, सन्माननीय SP नीलम रोहन साहेब असतील आणि त्यांच्या सर्व पोलीस प्रशासनाने सुद्धा उत्तम बंदोबस्त देऊन सहकार्य केलेला आहे।
जिल्हा अधिकारी सन्माननीय यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि हजारोच्या संख्येनं या बंदसाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणावर रस्त्यात मैदानात उतरले आणि सर्वांनीच म्हणजे त्या बंदला सहकार्य केल्याबद्दल हा बंद यशस्वीरित्या पूर्णत्वास गेलेला आहे. अगदी शांततेमध्ये घोषणाबाजी करत हा बंद म्हणजे यशस्वी झालेला आहे आणि मी सर्वांना आव्हान या ठिकाणावर करतो की आपण कोणी गडबड गोंधळ न करता अगदी शांततेमध्ये आपण आपल्या घरी जावं आणि या बंद मध्ये काही मान्यवरांची भाषणं सुद्धा झालेली आहेत. अनेकांच्या प्रतिक्रियाही आल्या की जो केंद्रीय शिक्षण मंत्री आहे प्रधान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि एवढंच नाही तर या बंद मध्ये मोदीने सुद्धा राजीनामा दिला पाहिजे अशा सुद्धा लोकांच्या अपेक्षा विद्यार्थिनींच्या अपेक्षा होत्या. तर निश्चितपणाने हे जे सरकार आहे निर्दयी आहे आणि जे काही विद्यार्थ्यांवर अमानुष्यपणाने लाठी हल्ला झालेला आहे त्याची डोके फुटलेले आहे. एक आमची भगिनी त्याच्यामध्ये मृत्यू सुद्धा झालेली आहे. मी त्याही भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीनं अर्पित करतो आणि हे निर्दयी सरकार बदललं पाहिजे. इथं जगात म्हणजे देशातल्या लोकांना शांतता मिळावी, लोकांना या ठिकाणावर सुखी जीवन जगता यावं, लोक उद्योगशील बनावेत, बेकारी वाढू नये याच्यासाठी हे सरकार बदलणं काळाची गरज आहे. मी या ठिकाणी जनतेला आवाहन करतो की आपण या बंद मध्ये आता सध्या सहभागी झालो. येणाऱ्या काळामध्ये आपण या सरकारला धडा शिकवल्याशिवाय शांत बसू नये. धन्यवाद. निषेध नोंदवण्यात आला होता. तो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समस्त जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक तालुक्याच्या वतीने नोंदवण्यात आला. कायद्याला अभिप्रेत असा हा निषेध व्यक्त करण्यात आला. सर्व पोलीस प्रशासनाने वंचित आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना सहयोग केला. कार्यकर्त्यांनी पण पोलीस प्रशासनाला व्यवस्थित सहयोग केला व हा मोर्चा यशस्वी केला. त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. आज श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचा हाक दिल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व सर्व मित्र पक्षाच्या वतीनं नांदेड बंदचं आवाहन काल आम्ही केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सर्व व्यापारी वर्ग व क्लासेस युनियन, विद्यार्थी आणि पालक वर्गांनी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे. आपण आता ह्या नांदेडमध्ये फिरत असताना आपल्या सोबत विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग जवळपास 6,000 ते 7,000 लोक ह्या आंदोलनामध्ये सहभागी होते. या एवढ्या मोठ्या लोक या आंदोलनामध्ये सहभागी असतानाही अत्यंत शांततेमध्ये हा आंदोलन श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार अगदी शांततेमध्ये पार पडलेला आहे. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला अशा सर्व सहकारी मित्रांचं मी मनपूर्वक नांदेड जिल्ह्याच्या वतीनं धन्यवाद व ऋण व्यक्त करतो व आम्हाला पोलीस प्रशासनानं सर्वतोपरी आमच्या पाठीशी उभं राहून शांततेमध्ये आंदोलन होण्यासाठी सहकार्य केलेत. आता आपल्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण जिथे जिथे आमच्या तालुका वाईज आंदोलन चालू आहे ते पण 100% यशस्वी झाल्याचे आम्हाला फोटो आणि व्हिडिओ आलेले आहेत. त्यामुळं आज श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण नांदेड जिल्हा पूर्णपणे बंद झालेला आहे आणि आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग घेऊन बाळासाहेबांचा आदेश मान्य करून आंदोलन यशस्वी केला. त्याबद्दल आपल्या नांदेडवासियांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय बसव. आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण नांदेड जिल्हा आम्ही बंद केलेला आहे. या बंदला समविचारी सर्व पक्ष, त्याच्यानंतर समविचारी सर्व संघटना, कोचिंग क्लासेस संघटना, व्यापारी संघटना, विद्यार्थी वर्ग व नांदेड जिल्ह्यातील बहुतेक पालक आणि विशेष करून नागरिक यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. मी सर्वांचे वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा उत्तर व दक्षिणच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच विशेष आम्हाला नांदेडमध्ये पोलीस प्रशासनाने देखील उचित असं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो व नांदेड जिल्ह्यातील सर्व विशेष करून विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जो संबंध महाराष्ट्रभर कडकडीत बंदचा हाक दिली त्या हाकेला प्रतिसाद म्हणून संबंध महाराष्ट्रातील फुलेशाही आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या सर्व पक्ष संघटनांनी या बंदला प्रतिसाद दिला. जो जंतर मंतर दिल्ली येथील जो अमानुषपणे पोलिसांनी
विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर जो लाठी हल्ला केला, या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकरांनी बंदची हाक दिल्यानंतर आज नांदेडमध्ये सर्व पक्षीय समविचारी संघटना पक्षांना सोबत घेऊन या नांदेडमध्ये हजारोच्या संख्येने या बंद मध्ये रस्त्यावर उतरून बंदचा निषेध करून या व्यापाऱ्यांनी आणि प्रतिष्ठानांनी मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद देऊन त्या हाकेला साथ देऊन त्यांनी आपली प्रतिष्ठानी दुकाने बंद ठेवून या बंद मध्ये आणि या आंदोलनामध्ये पाठिंबा देत लाठीचार्जच्या विरोधामध्ये या ठिकाणी त्यांनी समर्थन देऊन आम्हाला सहकार्य केलं आणि त्याचबरोबर नांदेडचे पोलीस प्रशासन, पोलीस अधीक्षक त्यांची सर्व टीम यांनी आम्हाला अतिशय लाख मोलाचं सहकार्य करून हा शांततेत बंद पाळण्याचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचंही आणि सर्व टीमचा आणि कार्यकर्त्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कथित विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध, निपक्ष चौकशीची मागणी आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी नांदेडमध्ये आज मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. या आंदोलनाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. कॅमेरामॅन प्रकाश गजवारेसह दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल नांदेड.